कोकणामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद टोकाला गेलेला असतानाच पूर्व विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला खुलं आव्हान दिलंय। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत राहणाऱ्या पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेने कडवं आव्हान दिलंय। शिंदेंच्या शिवसेनेने पूर्व विदर्भात सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उतरवलेत, त्यामुळे भाजपचं गणित बिघडल्याचं चित्र आहे। उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनीही मैदानात उतरण्याचं ठरवलं। शिंदेंनी कडवं आव्हान दिलं असलं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचं भाजपकडनं स्पष्ट करण्यात आलंय। तर पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असं शिवसेनेकडनं सांगण्यात आलंय। मात्र विदर्भातली ही लढत भविष्यात मोठ्या राजकीय भूकंपाचा ट्रिगर नाही आहे ना, अशी चर्चा जोरात पाहायला मिळते। मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे। शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे। भाजपा आणि शिवसेनेमध्ये फाईट होईल की काय आतापासून आहे, कारण काँग्रेस आऊट झाल्यासारखी दिसते आहे। काँग्रेस कुठेही या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे आणि मला विश्वास आहे की यापैकी आम्ही जास्तीत जास्त नगराध्यक्षाच्या जागा आणि नगर परिषद सदस्याच्या जागामध्ये आणि नगरपंचायतीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक विजय आम्हाला यावेळेला मिळेल। आणि यापूर्वी आम्ही नक्कीच एवढ्या जागा लढवल्या नव्हत्या, पण यावेळेला आम्ही या जास्तीत जास्त जागा लढवून तो जनतेचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे तो आम्ही सिद्ध करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।